स्वरा डेअरी फार्म मध्ये आपलं स्वागत आहे. गणेश बिरंगळ. नाव काय तुमचं? बिभीषण कर्डिले. हा हा. गाव? कडा, तालुका आष्टी, जिल्हा बीड. गाय किती घेतले? 1,80,000 दोन्ही बीड. काय म्हणले? हा निघालो आम्ही इथून आता. थोडी गिरवा जाय थोडी ती पलीकडची कडेची आहे ना थोडी माझं एक ही कशी सेम दूध किती देव तिने 28 लिटर आणि त्यावेळेस 80,000 घेतली. मला येड्यात काढायची लोक काढ्यात तुला येडं आहे म्हणायची. फक्त व्यवस्थित सांगा. नवीन फक्त म्हणू नका. तुम्ही 160 मला माहिती आहे पण 170 बोलू नका तुम्ही. 170 गेलं बी नाही रुपयाने आपल्याला 160 80 85 गेला सुद्धा नाही. मी माझं आज तिने काय तिच्यात तर पैसेच गेले 1,000-2,000 पण हे जर मुद्दा झालं तर ही सुद्धा काय देतो तुम्हाला. काय होते जर तुला जायचं परदेशी आणून लगेच काय चालू होते त्याला काय दावा. माझं मुद्दल सुद्धा होत नाही. माझं मुद्दल झालं तर मी देतो काय दोन्ही तुम्हाला देतो त्याला काही विषयच नाही. मुद्दल झालं तर देतो काय तुम्हाला मी अगदी 170 म्हणून नका. माझं मुद्दल नाही माहिती आहे का. मला काय द्यायचं नाही काय विकायच नाही का माझ्या कोणाला तरी विकायचंच नाही. आलो का मी तुमच्या गोट्यावर समोर सांगतो जाऊ द्या चला काय असेल ते असेल आणल्याच नव्हत्या म्हणायचं चला दुसरं काय नाही तर आपल्या त्याचे 2 रुपये कमायचं त्यात काय तवा. एक घ्या 2 घ्या कशाने माझं मुद्दल झालं तर मी शपथ होऊन काय राहणार तेव्हा शपथ होतो. मुद्दल काय देणार मी तुम्हाला आज मुद्दल देणार तुम्हाला. लावू नका डबल पान लावायचं नाही. कुट्टी अशी पाहिजे पोटच्या मध्ये बारीक कुट्टीनी. हा लागली त्याला मोठी केसाला कोणची ऐका ही म्हणणार विश्वास नका ठेवा तुम्ही. मला मोकळं उद्या आपलं निघाईल थोडा वेळ मिळतो तरी जरा घासून जाय घ्यायचं नाही तर मग गरम गरम जायचं गाडी भरायचं म्हणले की मग तेवढं व्हायचं मग तिथे सरळ सरळ खेळ जाणार काय का नाही मग मी काय ना मग मी काय म्हणलं काय ना जाऊ देत नका मागायला असं मी मोकळं होऊन त्याला देऊन टाकू चला मोकळ करतो. मी म्हणलं मला बोलवलं मी ते पुतण्यात मला जाऊ द्या मला जाऊ द्या काय असेल असेल काय असेल ते असेल. आज तर आपल्याला म्हणजे आज ते होलसेलच करून टाकलं सगळं तुम्ही. 83 200 83 200 म्हणलं नाही मी सगळं 83 म्हणलं तुम्हाला तसं तर वर 200 रुपये लागत पोचवायला इथं मी सगळं सगळं पोहोच तुम्हाला तेवढं द्यायच्या. मग मला सांगा मग मी काय म्हणलं बाबा खायचं घेऊन जाऊ दिवाळीला नफा द्या ना तर नका देऊ. एक हे आणलेलं 2 त्याचं खोराक तर ते असं आता ती 1,500 रुपये गुंठ्याचं मग कोण येते आजच पिकअप भरून आणली ती काय करायचं. मग आमचं चुकत असलं तर बाबा नाही म्हणा तुमचं चुकायचं काय विषय. तुम्हाला जर वाटत नाही चला सरळ सरळ झाले आता काय करत बसता काय सरळ किती करायची दोन्ही मिळायच्या. दोन्ही नाही हो आपली नाही देवी दोन्ही. एक मला एक तर बांधायला झालंच का जागा परत बांधायला जागा आईला मी तुम्हाला 2 द्यायचे पण मी सगळं खरं सांगून टाकलं तर मला एक आता आईला मिळत एक नाही. साहेब जागा. माझ्याकडे बांधायचा माझी तीच बोंबी. आणि पाऊस सगळ्या काय वेळतेस करा ना काय दुधावर आहे ना म्हणून प्रॉब्लेम. गावरून काय दुधावर आहे ना. मग लय पैसे जात राहतो मी स्वतः माझ्या बळच तुम्हाला गोड म्हणून गळ्यात घालायचं नाही. लय पैसे जाणार आहेत तुमच्याला 15 दिवसांनी केव्हा तरी तुम्हाला लाखात मिळणार नाही तर 15 दिवसांनी राव लाखात तुम्हाला वस्त्र मिळत नाही पुढच्या आठवड्यात म्हणजे 15 दिवसांनी माहिती आहे का. काय बहीण राव काय का पिल्लू लय भारी होतं मागायची तर ती 8 दिवस त्यांनी काहीच खाल्लं नाही. दोन्हीचं कसं आईला मामा काय करा तुम्ही ही वस्त्र लाख रुपये द्या मला नाही द्याल तुम्ही. मी शिकते नाहीये माझ्याकडे आणि मी आज 10 रुपये कमाई मी माझं उलट माझं तोटात होतं 2-4 हजार रुपये माझं जायचं ते उलट ही पेंडन वैरणीचं 2 कसं 5,000 मी जाईन या 2 वस्त्रामध्ये साईडला बांधा. हे झालं एक बस अजून एक पुढे बांध
काहीच पुरतं का ते कारोडी साईडला बांधा आतली कारोडी ना नाही ती बाहेरची पहिली ते गोर सगळ्या काय आहेत सगळ्या हा काय किती 6 आहेत एवढे मोठे शिल्लक 6 काय आहेत 6 आणि गावरान एक 7च बसते पहिले कार बंद कर दोन्ही ना करावं मला काय करावं लय पैसे जातील राव तुमचं मी का तुम्हाला महाराला घेऊन काय द्यायला लागलं नेमकं माझ्या लोकांचे चेअरमन पैसे माहिती घेऊ का आपले चेअरमन सगळे घ्या म्हणून काहीच करावं आमचे 5 जण असे आहेत 4-5 जणांना किती पाहिजे तेवढे बाकीच्यांना काय घ्यायचं म्हणलं ना तर यांना काय करतात पुढं घालतात. हा पण आता त्यांनी सगळ्यांनी दगे दिलेले आहेत. वन टाइम आता शब्द बोलला आणि आता हे तुम्हाला हे आल्याच्या नंतर तुम्हाला सांगत आहेत की यांच्या घरी कसं आहे. तेवढा विश्वास आहे ना तुमच्यावर मी काय सांगतो ते एकदा काय घेऊन आले ना खोराक फक्त द्या हे तिकडे येऊन पाहतील की नेमकं हे गाय घ्यायला आलते नेमकं आमचा मनस्थिती पाहायला आलते का व्यापार गाय घ्यायला आलते हे तेच सांगत आहेत. मग ते गाय घेऊन आल्याच्या नंतर आता उद्याच्या शुक्रवारी मला याला त्यांना झालं नाही वासर आणि 4-5 हजार रुपये त्यांना बकुरी देतात 5-6 हजार रुपये खर्च होतोय. लाख रुपयाला वासरून मी तुम्हीच घ्यासाल हीच आणि मी देत नाही तुम्हाला परत माहिती आहे का काय करायचं दादा काय मी सांगतो काय करू पहिले आपल्या नोकरी द्या नाही बांधा जागा दिसत झाले हे 2 डझन का देऊन टाका बोला बरं एकच शब्द काय नाही सगळं आणि तुम्हाला बोलायचं असेल तर मग मी हात त्यांना बोलू दे वरच थोडंफार. सांगितलंय वर बोला म्हणतं बोला नफा किती ते वाटतोय सांगा फक्त इमानदारी नफा द्या नसलं ते वाटतं मी काय भांडून घेणार नाही तुमच्याकडून तुम्हाला ते वाटलं तर द्या त्या अंगावर घरचे माझा खुरकाचा वैरणीचा माहित आहे का ते दोन्ही म्हणजे एक नाही हा एक नाही बाबा त्या रुपयाने देऊ नाही काय म्हणतोय एक नाही ना मी घरी नाही जागा भेटली उद्याला बघून ना कोणाची घरी बांधायची घ्या ना तुम्ही नाही मला नको मला घ्यायचं एक तर मग अशी यांचा फोन झाला ना पुढे चालले काय बघायला काय चाललं त्या दिवशी काय आलं सुद्धा पाहिजे माहिती नव्हती काय माहिती बरं का किती दिवस हो गाय घरी आलेली सुद्धा माहित नव्हती मी गाडी म्हणून म्हणजे आता घोळ होईल सगळा माझा तिचं होईल समजा त्यांचीच होईल म्हणजे आज किती 13 का 14 13 तारीख आहे. त्यांचं तर सांगितलं मी आता संजय पटेल 13 18 तारीख मला बघा व्हायला काय होत असतं एवढंच याची काही सुटी चालतो आम्ही आमच्या माझ्या गळ्यात प्रत्येक वेळेस तुमचं नुकसान नाही करत उलट फायदा होतोय असंच पोळ्याचा बाजार होता आम्हाला सवार घ्यायचं होतं चला म्हणलं बाजारात सवार घ्यायचे बोलो ना सवार घ्यायचं तुमची पलीकडली काय ना शेम तशीच तुम्हाला काय
ती गेली पटली आम्हाला तीच गाव. सहज म्हणा लय भारी लय असं आहे, तसं. कडे मी नाही बाई नाही म्हणलं, टाका येऊन लगेच व्यवहार केली, लगेच म्हणते की पासाव ना त्या व्यापाऱ्याला सकट मिळ नाही गाय कोणी घेतली त्यांनी मला व्यवहार नाही केला गाय यांच्या घरी गेली. ते आणखी आगे आणि ते मी नील केली यांना दान त्याच्या माहिती नाही पैसे काय पैसे त्यांच्याकडेच येत आहे ती नील केली गाय आणि नंतर नाही ते नाही म्हणला, गाय आता नेमकी आम्ही नील केली. मग त्याला डोंगर सांगितलं कंट्रोल फाटा है ना हाँ वो रोड से आने का थोड़ा आगे आने के बाद वो रेलवे ब्रिज के नीचे से नहीं आना पड़ता कड़े में आने के बाद फोन करो चल, लय time झाला. हाँ नगर की तरफ नगर की तरफ कडे आले